नमो बुद्धाय. जय भीम. मित्रहो, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा डिसेंबर महिन्यातील संपूर्ण जीवनपट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील डिसेंबर महिन्यातील ऐतिहासिक आणि घडलेल्या निर्णायक घटनेचा, त्यांच्या कार्याचा आढावा आपण घेणार आहोत. बाबासाहेबांचे महान कार्य, दूरदृष्टी, त्यांचे विचार आणि योगदान त्यांच्या या जीवनपटातून आपण घेणार आहोत. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा डिसेंबर महिन्यातील जीवनपट पुढीलप्रमाणे. 1 डिसेंबर 1943 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईत आगमन. त्यांची ही भेट टेक्निकल ट्रेनिंग सेंटरच्या पुनर्बांधणी संदर्भात होती. 1 डिसेंबर 1956 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिल्लीत मथुरा रोड येथे भरलेल्या बुद्धिस्ट आर्ट्स गॅलरीला भेट दिली. या प्रदर्शनातील त्यांनी बुद्ध मूर्तींचे निरीक्षण केले. 1 डिसेंबर 1954 रंगून येथे भरलेल्या जागतिक बौद्ध परिषदेत भाग घेण्यासाठी रंगूनला पोहोचले. 1 डिसेंबर 1951 जहागीर हॉलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण झालं. 1 डिसेंबर 1948 सागर येथे महार रेजिमेंट सेंटरची स्थापना झाली. 2 डिसेंबर 1956 अशोक विहारांमध्ये दलाई लामांच्या सन्मानार्थ झालेल्या समारंभाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते. 2 डिसेंबर 1956 बुद्धगया येथे होणाऱ्या 25व्या बुद्ध महापरिनिर्वाण समारंभात भाग घेण्यासाठी आलेल्या दलाई लामांच्या सन्मानार्थ आयोजित मेहरोली, दिल्ली येथील समारंभात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित राहिले. दलाई लामा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बोधिसत्व असा गौरव केला. 3 डिसेंबर 1933 यवतमाळ तालुका अस्पृश्य परिषद कोरेगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते. 3 डिसेंबर 1954 म्यानमार येथील 3ऱ्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म अधिवेशनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहभागी झाले होते. या परिषदेमध्ये त्यांचे भाषण झाले. 4 डिसेंबर 1944 मुंबई सेंट्रलहून सायंकाळी फ्रंटियर मेलने दिल्लीस रवाना झाले. 4 डिसेंबर 1930 प्रांतविषयक उपसमितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले. 4 डिसेंबर 1954 ब्रह्मदेश रंगून येथे झालेल्या 3ऱ्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भाषण केले. या बौद्ध परिषदेच्या प्रतिनिधीसमोर भाषणात मी पार्लमेंटमध्ये असताना बौद्ध धर्माच्या पुनरुत्थानासाठी काही गोष्टी करून ठेवल्या आहेत, असे उद्गार बाबासाहेब यांनी काढले. 4 डिसेंबर 1954 कोणत्याही निशाणात पंडिताने बौद्ध धर्माविषयी माझ्याशी चर्चा करावी, मी त्याचा पराभव केल्यावाचून राहणार नाही, असे उद्गार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्यानमारमधील जागतिक बौद्ध धर्माच्या 3ऱ्या परिषदेत काढले होते. 5 डिसेंबर 1956 जैन प्रतिनिधींच्या समवेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म व जैन धर्म यावर चर्चा केली. द बुद्ध अँड हिज धम्म या आपल्या ग्रंथाच्या प्रस्तावनेवर शेवटचा हात फिरवून त्यांनी काही दुरुस्त्या केल्या. 5 डिसेंबर 1917 भीमरावांनी कॉलेजातील प्राध्यापकाच्या जागेसाठी अर्ज केला. 5 डिसेंबर 1943 परळ मुंबई येथे मुडकेबुवा यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य सत्कार झाला. 5 डिसेंबर 1943 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी परळ, मुंबई, गोकुळदास पास्तारोडजवळील मैदानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य सत्कार करण्यात आला. या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की अस्पृश्य समाज आज लोळापांगळा आहे, परंतु त्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्यास शिकावे, गुणावर व लायकीवरच वर चढण्याची उमेद बाळगावी. 5 डिसेंबर 1956 द बुद्ध अँड हिज धम्म या ग्रंथाचे लेखन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण केले. या आपल्या ग्रंथाच्या प्रस्तावनेवर शेवटचा हात फिरवून बाबासाहेबांनी काही दुरुस्त्या दूर केल्या. 6 डिसेंबर 1945 मुंबईच्या सचिवालयात भारताचे मजूर मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विभागीय कामगार आयुक्तांच्या परिषदेचे उद्घाटन केले. 6 डिसेंबर 1945 मुंबईच्या सचिवालयात विभागीय कामगार आयुक्तांच्या परिषदेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी उद्घाटन केले. 6 डिसेंबर 1956 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे 26 अलीपूर रोड, दिल्ली हे निवासस्थानी रात्री झोपेतच महापरिनिर्वाण, निधन झाले. 7 डिसेंबर 1945 मुंबईच्या सचिवालयात विभागीय कामगार आयुक्तांच्या परिषदेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी उद्घाटन केले. 7 डिसेंबर 1956
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पार्थिव देह खास विमानाने मुंबईत आणून राजगृह या मुंबईतील निवासस्थानी दर्शनासाठी ठेवलं. सायंकाळी दादर चौपाटी, आताची चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध धम्म पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी शासनातर्फे त्यांच्या सन्मानार्थ पोलीस मानवंदना म्हणजेच सलामी देण्यात आली. 7 डिसेंबर 1956 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अंत्यविधीप्रसंगी मुंबई येथे त्यांचे अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली गेली. 8 डिसेंबर 1943 डॉक्टर एम.एन. रॉय स्थापित हिंदी कामगार फेडरेशनच्या इंडियन फेडरेशन ऑफ लेबर वार्षिक अधिवेशनाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ते मुंबईतील वरळीजवळील मैदानात उद्घाटन झाले. 8 डिसेंबर 1935 फोरस रोडवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मांतरावरील पहिले भाषण झाले. 8 डिसेंबर 1945 मनमाड येथे भरलेल्या शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या परिषदेतील भाषणात येऊ घातलेल्या निवडणुकांसंदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की आता सर्व राखीव जागा जिंकल्याशिवाय तरणोपाय नाही. 9 डिसेंबर 1933 लंडनहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जनतेसाठी पत्र आले. 9 डिसेंबर 1943 भारत सरकारचे मजूर मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बिहारच्या धनबाद येथील भुलन बरारी कोळसा खाणीच्या 400 फूट खाली उतरून प्रत्यक्ष पाहणी केली. मजुरांना भेटून त्यांनी त्यांचे प्रश्न समजावून घेतले. कामगारांच्या वसाहतीला भेट देऊन त्यांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या. 9 डिसेंबर 1945 अकोला येथे वऱ्हाड प्रांतिक शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या पहिल्या अधिवेशनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केले. त्यामध्ये त्यांनी निवडणूक प्रचाराच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. 9 डिसेंबर 1946 भारतीय संविधान सभेची घटना समितीची पहिली बैठक संपन्न झाली. पंडित नेहरू यांनी संविधान सभेत मांडलेल्या घटनेची उद्दिष्टे या विषयावरील चर्चेत भाग घेताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रीय एकात्मतेवर भर देऊन विद्वत्तापूर्ण भाषण केले. संपूर्ण संविधान सभा त्यांच्या भाषणांनी स्तब्धित झाली होती. 9 डिसेंबर 1946 भारतीय घटना समितीचे पहिले बैठक संपन्न होऊन त्यामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. 9 डिसेंबर 1948 घटना समितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चर्चा केली. 9 डिसेंबर 1950 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जगातील पहिला पुतळा कोल्हापूर शहरातील बिंदू चौकात उभारण्यात आला. हा पुतळा अर्धाकृती आहे. 10 डिसेंबर 1943 बिहारमधील राणीगंज कोळसा खाणींना भेट देऊन मजूर मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खाणीतील मजुरांची सुरक्षितता, प्रसाधन व्यवस्था, आरोग्य सुविधा आदीची तसेच मजुरांच्या वसाहतीची पाहणी केली. 10 डिसेंबर 1945 वऱ्हाड प्रांतिक शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या अकोला येथे भरलेल्या पहिल्या अधिवेशनात निवडणूक प्रचाराच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. 11 डिसेंबर 1930 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रणखांबे यांना लंडन पाठवलेल्या पत्रात इंग्रजीचे महत्त्व नमूद केले. 11 डिसेंबर 1955 भारतीय रिपब्लिकन पक्ष घटना मसुदा संबंधी नाशिक येथे कार्यकारी समितीसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण झाले. 12 डिसेंबर 1916 भीमराव व रमाबाई या दाम्पत्याला पुत्ररत्न झाले. BIT चाळ नंबर 1 रूम नंबर 50 परळ मुंबई. त्याचे नावे यशवंत ठेवण्यात आले. बाबासाहेबांच्या पश्चात यशवंतराव भैयासाहेब म्हणून ओळखले गेले. 12 डिसेंबर 1912 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाबाई आंबेडकर यांचा पहिल्या मुलाचा यशवंत उर्फ भैयासाहेब यांचा जन्म झाला. 12 डिसेंबर 1955 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी औरंगाबाद येथील महाविद्यालयाचे मिलिंद महाविद्यालय असे नामकरण केले व विद्यार्थ्यांना उपदेश केला. 12 डिसेंबर 1927 महाडच्या मंडळींनी चौदार तळ्याचा सत्याग्रह खासगी आहे असा दावा केला. 13 डिसेंबर 1945 नागपूर येथे भरलेल्या प्रचंड सभेत त्यांनी भाषण केले. याप्रसंगी गुरु घंटाळाची गोष्ट सांगून काँग्रेस गुरु घंटाळाची भूमिका बजाज असल्याचे सांगितले. 14 डिसेंबर 1927 श्रीजी वैद्य यांचा अस्पृश्यांना चौदार तळ्याचे पाणी घेण्यास तात्पुरता मनाई हुकूम करण्यात आला. 15 डिसेंबर 1925 भारताच्या चलन पद्धतीत योग्य त्या सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने शिफारशी करण्याच्या ब्रिटिश सरकारने रॉयल कमिशन अँड इंडियन करन्सी अँड फायनान्स हे कमिशन सर एडमंड हिल्टन यंग यांच्या अध्यक्षतेखाली नेमले होते. त्या कमिशनसमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची साक्ष झाली. या कमिशनने आंबेडकरांसह एकूण अर्थतज्ज्ञाच्या साक्षी घेतल्या. त्यावेळी कमिशनच्या प्रत्येक सदस्याच्या हाती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इव्होल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया या ग्रंथाची प्रत होती.
15 डिसेंबर 1935 वाणी तालुक्यातील मदर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा झाली आणि त्यामध्ये पतित पावनदास हे अध्यक्ष होते. 15 डिसेंबर 1952 मुंबईतील एल्फिस्टन महाविद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण झाले. 16 डिसेंबर 1939 हरेगाव तालुका श्रीरामपूर जिल्हा नगर येथे भरलेल्या वतनदार महार बेठबिगार परिषदेत वतनदारावरील अधिक सारा देण्याचे विरोधात मत व्यक्त केले. 16 डिसेंबर 1956 मुंबईमध्ये सामुदायिक धम्मदीक्षाचा कार्यक्रम ठरला होता. मात्र यापूर्वीच बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाल्याने हा कार्यक्रम दिनांक 7 रोजीच दादासाहेब गायकवाड यांनी घडविला. 17 डिसेंबर 1946 राज्यसभेमध्ये राज्यघटनेसंबंधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पहिले भाषण झाले. 18 डिसेंबर 1916 लंडन विद्यापीठाच्या सिनेटने भीमरावाच्या अर्जावर चर्चा करून भीमरावांना सरळ MScच्या पदी परीक्षेला बसण्याची परवानगी देणारा ठराव संमत केला. 18 डिसेंबर 1918 लंडन विद्यापीठाच्या सिनेटकडून थेट MScच्या पदवी परीक्षेला बसण्याची परवानगी मिळाली. 18 डिसेंबर 1947 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांना पत्र लिहिले. 18 डिसेंबर 1948 शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या वेळेमध्ये मुंबई येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण झाले. 19 डिसेंबर 1949 पंतप्रधान पंडित नेहरू यांनी हिंदू कोड बिल संमत करण्याच्या कटिबद्धतेचा पुनर्विचार केला. हिंदू कोड बिल हे कायदा मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संसदेत सादर केले होते. 20 डिसेंबर 1949 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी औरंगाबाद येथे हमखास आत्ताचे शिवाजी मैदान येथे जाहीर सभेत भाषण केले. 20 डिसेंबर 1996 भीमाबाई सपकाळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आई यांचे मस्तकशूळ या आजाराने निधन झाले. त्यावेळी बालक भीमराव म्हणजे भिवा अवघे 5 वर्षाचे होते. 20 डिसेंबर 1941 या दिवसापासून स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सप्रेम जय भीम लिहू लागले. 21 डिसेंबर 2055 औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण झाले. यावेळी मराठवाड्याच्या प्रगतीसाठी स्वतंत्र मराठवाडा हेच उचित राहील असे बाबासाहेबांनी सांगितले. 22 डिसेंबर 1952 पुणे जिल्हा विधी वाचनालयाच्या नव्या विभागाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उद्घाटन केले. त्यावेळी लोकशाही यशस्वी रीतीने चालवण्यासाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे यावर भाषण केले. 22 डिसेंबर 1936 चांदा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा झाली. 22 डिसेंबर 1939 मुस्लिम मुक्तीदिन सोहळ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहभागी झाले. 22 डिसेंबर 1948 शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या वतीने मुंबईतील RM भट हायस्कूलच्या पटांगणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माईसाहेब आंबेडकर यांना चहापाणी देण्याचा कार्यक्रम झाला होता. 22 डिसेंबर 1951 वरळी येथील बुद्ध विहारात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बौद्ध धर्मावर भाषण झाले. 22 डिसेंबर 1952 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुणे येथे लोकशाहीसाठी आवश्यक अटी या विषयावर भाषण. पुणे जिल्हा विधी वाचनालयाच्या नव्या विभागाचे उद्घाटनप्रसंगी लोकशाही यशस्वीरित्या चालवण्यासाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे यावर बाबासाहेबांचे भाषण झाले. 23 डिसेंबर 1952 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते पुणे जिल्हा विधी ग्रंथालयाचे उद्घाटन झाले. 23 डिसेंबर 1955 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेटस या प्रबंधाचे पुस्तक रूपाने प्रकाशन झाले. 24 डिसेंबर 1951 शेड्यूल कास्ट फेडरेशन व समाजवादी पक्षातर्फे मुंबईतील चौपाटीवर निवडणूक प्रचार सभा झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रभावी विरोधी पक्षाची आवश्यकता असल्याचे सांगून केवळ काँग्रेसला विरोध करण्यासाठी समाजवादी पक्षाची युती केली असल्याचे सांगितले. 24 डिसेंबर 1934 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या कार्यकर्त्यासोबत वेरूळ येथील लेण्यास भेट दिली. 24 डिसेंबर 1952 कोल्हापूर येथील राजाराम महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले. यावेळी ज्ञान हा मानवी आयुष्याचा पाया आहे हा प्रसिद्ध विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडला. 25 डिसेंबर 1927 महड सत्याग्रह परिषद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. 25 डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली विषमतेची शिकवण देणाऱ्या मनुस्मृती या हिंदू पवित्र ग्रंथाचे बापूसाहेब सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते परिषदेच्या मंडपासमोर खास तयार केलेल्या विधीत दहन करण्यात आले. 25 डिसेंबर 1927 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे दलित समाजाची परिषद भरवली.
या परिषदेमध्ये मनुस्मृतीची होळी करण्यात आली. भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्यांना उद्देशून म्हणाले की तुम्ही शूरवीरांची संतान आहात. ही गोष्ट काल्पनिक नव्हे. भीमा कोरेगावला जाऊन बघा, तुमच्या पूर्वजांची नावे तेथील विजयास्तंभावर कोरलेली आहेत. तो पुरावा आहे की तुम्ही भेड बकरीची संतान नसून सिंहाचे छावे आहात. 25 डिसेंबर 1939. सर्व मागासवर्गीयांनी एकजुटीने वागावे. बॅरिस्टर मोहम्मद अली जिल्हा यांच्या जन्मदिनी बाबासाहेबांनी बेळगाव येथे केलेल्या भाषणातील विधान. 25 डिसेंबर 1926. मुंबई विधिमंडळ निवड झाल्याबद्दल नायगावच्या YMCAच्या हॉलमध्ये उभयंताचे जाहीर अभिनंदन करण्यात आले. 25 डिसेंबर 1952. स्त्रियांनी आपल्या हक्कासाठी मनोदर्बल्य टाकून कंबर कसून पुढे आले पाहिजे, असे उद्गार बाबासाहेबांनी काढले, ज्यावेळी त्यांना कोल्हापूर येथील महिला संघटनाच्या वतीने मानपत्र मिळाले होते. 25 डिसेंबर 1953. निपाणी बेळगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण झाले. या सभेत बोलताना निवडणुकीच्या पराभवाने निराश न होता चळवळ जिवंत ठेवण्याचा संदेश त्यांनी अनुयायांना दिला. 25 डिसेंबर 1946. घटना समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रभावी भाषण करून भारताच्या ऐक्यावर भर दिला. प्रसिद्ध तत्त्ववेत्ता एडमंड बर्क याचे वचन उद्धृत केले. 25 डिसेंबर 1954. पुणे जिल्ह्यातील देहुरोड येथील नवीन विहारामध्ये भगवान बुद्धाच्या मूर्तीची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आली. बुद्धमूर्तीच्या स्थापनेखेरीज या विहाराचे उद्घाटनसुद्धा बाबासाहेबांनी केले होते. आपल्या भाषणामध्ये पंढरपूरच्या विठ्ठलाची मूर्ती ही बुद्धाचीच मूर्ती असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. 26 डिसेंबर 1927. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली महाड सत्याग्रहाबद्दल चर्चा झाली. 26 डिसेंबर 1950. महिलांची सामाजिक प्रगती घडवून आणणे हेच हिंदू कोड बिलाचे उद्दिष्ट होते. शेड्यूल कास्ट फेडरेशनद्वारे आयोजित बेळगाव, कर्नाटक येथील सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले विचार मांडले. 27 डिसेंबर 1946. अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनचे विद्यार्थी फेडरेशनचे दुसरे अधिवेशन जोगेंद्रनाथ मंडल यांच्या अध्यक्षतेखाली भरले. वस्तुतः या अधिवेशनाचे नियोजित अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, पण घटना समितीच्या कार्यबाहुल्यामुळे ते हजर राहू न शकल्याने त्यांनी मंडल यांना अध्यक्ष नेमले व आयोजक गेडाम यांना आपला संदेश पाठवला. 27 डिसेंबर 1927. महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह स्थगित झाला. तसेच महाड येथे महिलांना उद्देशून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ऐतिहासिक भाषण झाले. 27 डिसेंबर 1939. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरु सॅलिमन यांचे निधन झाले. 28 डिसेंबर 1940. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पाकिस्तान हा महत्त्वपूर्ण ग्रंथ प्रकाशित झाला. 28 डिसेंबर 1929. बहिष्कृत भारतचा शेवटचा अंक प्रकाशित झाला. 28 डिसेंबर 1941. अहमदाबाद येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले. 28 डिसेंबर 1929. धारवाड जिल्हा बहिष्कृत परिषदेची पहिली बैठक धारवाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली भरली. माझा इंग्रज सरकारवर विश्वास नाही, आमचा उद्धार आम्हीच करून घेतला पाहिजे, असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. 29 डिसेंबर 1927. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत रायगडावर मुक्काम केला. 29 डिसेंबर 1934. दलित परिषदेचे दुसरे अधिवेशन भोर संस्थान येथे संपन्न झाले. 29 डिसेंबर 2055. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट्स हा ग्रंथ प्रकाशित झाला. 30 डिसेंबर 1944. कानपूर येथे एन शिवराज यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या समता सैनिक दलाच्या दुसऱ्या अधिवेशनात बोलताना अस्पृश्य तरुणांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या पाठीमागे आपली ताकद उभी केली पाहिजे. असे झाल्यास कोणालाही अस्पृश्यांच्या न्याय हक्काकडे दुर्लक्ष करण्याची हिंमत होणार नाही, असे सांगितले. 30 डिसेंबर 1937. पंढरपूर येथे अस्पृश्य समाजाची परिषद झाली. 30 डिसेंबर 1937. अस्पृश्य समाजात एकी नाही याचे कारण जातीभेद हेच आहे, सोलापूर दौऱ्यावरील जाहीर सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. 30 डिसेंबर 1944. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कानपूर येथे समता सैनिक दलाच्या दुसऱ्या अधिवेशनात सहभाग घेतला होता. 31 डिसेंबर 1921. बेळगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सभा झाली. 31 डिसेंबर 1931.
चिपळूण येथे रत्नागिरी जिल्ह्यात बहिष्कृत परिषदेचे तिसरे अधिवेशन संपन्न झाले. 31 डिसेंबर 1937. पंढरपूर येथे सोलापूर जिल्हा अस्पृश्य राजकीय परिषद संपन्न झाली. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले, तसेच पंढरपूर नगर परिषदेतर्फे त्यांचा सत्कार झाला. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा डिसेंबर महिन्यातील संपूर्ण जीवनपट, त्यांचे कार्य याविषयीची माहिती आपण बघितली आहे. डिसेंबर महिन्यातील थोडक्यात पण संपूर्ण इतिहास सांगणारी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची माहिती आपणास कशी वाटली अवश्य कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शिवाय वाचनीय आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्रबांधवांना अवश्य शेअरही करा. जय भीम, जय बुद्धाय.